भिवंडी तालुका के जूनांदुर्खी गांव में गणेश उत्सव समारोह के शुभ अवसर पर जूनांदुर्खी गांव के गणपति बप्पा के डेकोरेशन मकर सजावट के स्पर्धकों को चंद्रहंस जाधव की अध्यक्षता में आज दिनांक 18 सितंबर 2022 को जूनांदुर्खी गांव के संत तुकाराम महाराज मंदिर में मान्यवर व माजी विद्यार्थी संगठन के कार्यकर्ताओं द्वारा पुष्पगुच्छ व सम्मान पत्र तथा ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर हरि भक्त पारायण सुनील महाराज, मोरेश्वर पाटिल, अविनाश मोरे, पत्रकार राजेंद्र पाटिल, जूनांदुर्खी गांव के पुलिस पाटिल बालाराम पाटिल, माजी विद्यार्थी संगठन अध्यक्ष अनंत पाटिल, कार्य अध्यक्ष शेनार राउत, सचिव एकनाथ राउत, सल्लागार अनंत शिकारी, कोषाध्यक्ष प्रवीण पाटिल, सह कोषाध्यक्ष शिरीष पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर तथा माजी विद्यार्थी संगठन के कार्यकर्ताओं, पदाधिकारी तथा जूनांदुर्खी ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आमच्या माजी विद्यार्थी संघटनेने यापूर्वी बरेचसे कार्यक्रम सादर करून संघटना कशी वाढेल याकडं फारच कौल होता आणि आत्ताही गणपती आरास मकर स्पर्धात ठेवून ग्रामस्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा आम्ही उपक्रम सादर केला होता। त्याच्यामध्ये एकूण 17 स्पर्धकांनी भाग घेऊन त्यातील 3 स्पर्धक प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकामध्ये येऊन त्यांनी एक छान प्रकारे आपलं नाव गावाचं उज्ज्वल केलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 4 नंबरमध्ये 3 स्पर्धक चांगल्या प्रकारे त्यांनी डेकोरेशन करून आपलं सादरीकरण केलेलं आहे। त्यासाठी आम्ही गावातील एकूण 7 निरीक्षक नेमले होते। त्या निरीक्षकांनी 3 दिवसामध्ये संपूर्ण गावातील 17 स्पर्धकांचे निरीक्षण करून नंतर मग निकाल जाहीर करण्यासाठी एक छोटीशी सभा बोलावून त्याच्यामध्ये स्पर्धकांचा निर्णय जाहीर केला आणि आजच्या दिवशी 18/9/2022 रोजी स्पर्धेचा निकाल आणि स्पर्धेतील स्पर्धकांचं सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला होता। विद्यार्थी संघटनेमार्फत बरेच कार्यक्रम राबवले गेले। त्याच्यामधून एक मोठा कार्यक्रम असा झाला की विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी एक श्रीकृपा ग्रामीण पतसंस्था स्थापन केली। त्याच्यामधले काही विद्यार्थी ग्राम सुरक्षा रक्षक दळ यामध्ये सहभागी झाले। आताही ते कार्यरत आहेत आणि संघटनेच्या मार्फत बरेच सत्कार झालेले आहेत। म्हणजे गावातील नामांकित पैलवान, कीर्तनकार, नाट्यकलाकार, भजनीबुवा, धवलारीन, पदवीधर विद्यार्थी, शासकीय कर्मचारी या अशा गावातील नामांकित व्यक्तींचा त्या ठिकाणी एकत्र बोलावून सत्कार केलेला आहे। अशा बऱ्याच ठिकाणी मी भाग घेऊन संघटना पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत। 2022 मकर सजावट स्पर्धा ही जूनांदुर्खी शिवाजीनगर या दोन्ही विभागामध्ये माजी विद्यार्थी संघटना जूनांदुर्खी शिवाजीनगर यांच्या वतीने घेण्यात आली होती। सर्वप्रथम त्याची संकल्पना ही असा बसता आमच्या लक्षात आली की बाबा चला काहीतरी गावासाठी एक सामाजिक कार्यक्रम राबवावा। त्या उद्देशाने ही संकल्पना निर्माण झाली आणि त्याची माहिती माजी विद्यार्थी संघटनेच्या सर्व सभासदांना देण्यात आली ग्रुपच्या माध्यमातून। सर्व सभासदांनी सदर स्पर्धेसाठी एक चांगला योगदान सहकार्य दिलेलं आहे। जेव्हा या स्पर्धेबद्दल ग्रुपवर चर्चा होते तेव्हा प्रत्येक सभासद व्हॉट्सअप ग्रुपवर चांगल्या प्रकारे प्रतिसाद, भले काही लोकांना प्रत्यक्ष येणं शक्य नाही
पण ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून चांगली प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्याच माध्यमातून भले इनडायरेक्टली सहकार्य का होईना पण त्या माध्यमातून आज ही स्पर्धा यशस्वी पार पडलेली आहे. विद्यार्थी संघटनेचा हा जो कार्यक्रम झाला यामागची माझी तरी संकल्पना अशी आहे की 20 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा इथून अभ्यासस्थळ घेऊन अण्णा हजारे यांच्या राणीगंज सिद्धीला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला गावाचा नकाशा काढायला सांगितला. मी गावाचा नकाशा काढल्यानंतर भौगोलिक परिस्थिती त्यांनी बघितली आणि सांगितली की जसं तुमचं गाव विखुरलेलं आहे तशी गावाची मनही विखुरलेली असतील आणि कुठलीही स्कीम तुमच्या गावामध्ये राबवताना तुम्हाला त्रास होईल. तर माझ्या त्यावेळेलाही मनात संकल्पना होती की आपण सुशिक्षित मंडळींनी एकत्र येऊन गावाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा आणि माझी विद्यार्थी संघटनेचं हे प्रमुख कार्य आहे आणि आज ते जवळजवळ आकाराला येत आहे. याच्याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे. धन्यवाद. माझी विद्यार्थी संघटना ह्या संघटनेचे संस्थापक आमचे भालराव गुरुजी ह्यांनी यांच्या कल्पनेतून ही संघटना तयार झाली. त्यांचा मुळातच त्यांचा उद्देश हा होता की संपूर्ण गाव हे सुशिक्षित झालं पाहिजे. गावामध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते चांगल्या प्रकारची सुविधा आल्या पाहिजेत आणि हे करण्यासाठी सगळ्या माजी विद्यार्थी संघटनेने एकत्र यावं आणि एकत्र येऊन पुढील जी काही विद्यार्थी शिकतात त्यांना ज्ञानार्जन देऊन किंवा त्यांना चांगल्या प्रकारचं गाईड करून तो त्यांच्यातून IAS ऑफिसर घडवावे अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी ही संघटना कार्यरत आहे. प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा कार्यक्रम करतो त्यावेळेला आम्ही अर्धवून सांगतो की बाबा रे आपल्या गावातील बरेचसे विद्यार्थी हे पैशाअभावी म्हणा किंवा थोड्याशा आर्थिक परिस्थिती कमी असल्या कारणानं पुढे जाऊ शकत नाहीत. पण अशा विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना पुढे नेण्याची संकल्पना आम्ही ह्या ठिकाणी राबवत आहोत. यासाठी आमच्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष नव्याने आलेले आमचे गावचे पोलीस पाटील बालराम पोलीस पाटील आमचे जाधव गुरुजी या सगळ्यांनी याच्या पुढे असा एक आम्ही वसा घेतलेला आहे की ह्या गावाचा विकास गावाचा उन्नती आणि गावात शैक्षणिक पात्रता कशी वाढेल यासाठी आम्ही कार्य करतो.